नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण जो क्रमांक 6 भूमी उपयोजन हा पाठ अभ्यासणार आहोत. म्हणजे आपला प्रथम सत्राचा पूर्ण अभ्यासक्रम हा पाठ संपल्यानंतर पूर्ण होईल आणि नंतर मग आपल्या ज्या पहिल्या 2 टेस्ट झालेल्या आहेत तो पहिल्या आणि माझ्या मते दुसऱ्या पाठावरती झालेले आहेत. तर त्याच्या पुढचे जे पाठ आहेत तर एक टेस्टच्या आधी त्याच्यावरती रिव्हिजन घेऊन तशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला येईल आणि त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला तिथं विचारले जातील. त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित इथून पुढं पाहत चला की जेणेकरून तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले तर त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही सहजपणे सोडवू शकता. त्यासाठी व्हिडिओ बघणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर डायरेक्ट जर टेस्ट सोडवायला घेतली तर तुम्हाला तिथं मार्क कमी पडण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तर एक व्हिडिओ पाहिल्यानंतर बाबा अशा पद्धतीचं एक उत्तर आहे बाबा आपल्याला लिहायचं आहे हे तुम्हाला तिथं सहजपणे समजेल. त्यासाठी इथून पुढं व्हिडिओ नक्की पाहिजे आणि मगच टेस्ट सोडवायला घ्यायची आहे. आता या पाठामध्ये भूमी उपयोजन म्हणजे उपयोग. थोडक्यात त्या भूमीचं उपयोजन कसं केलेलं आहे, जी जमीन आहे ते उपयोजन कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला इथं आज या पाठामध्ये पाहणार आहोत. आता तुम्हाला इथं करून पहा म्हणून इथं सांगितलेलं आहे की तुमच्या घराचा आराखडा काढा. आराखडा काढायचं म्हणजे एक आपण काढू शकतो रेषेने वगैरे असं अशा पद्धतीने की हे आमच्या घराचं हे एवढं चौकोन आहे. समजा हा आतला हे जे मेन घर आहे एवढं आहे. त्यानंतर याच्यामध्ये समजा इथं किचन असेल, हा हॉल असेल, त्यानंतर इथं एक रूम असेल, इथून वरती जायला जिना आहे किंवा इथं जे आपलं बाथरूम वगैरे आहे इथं ह्या भागामध्ये इथे एक रूम आहे आणि ह्या हॉलमध्ये बाहेर पडताना इथून रस्ता आहे. अशा पद्धतीचा आराखडा आपण तिथं डोळ्यासमोर ठेवायचा आहे. आता या आराखड्यात पुढील व्यवस्था कोणकोणत्या दिशेला आहेत ते दाखवा. आता तुमच्या स्वतःच्या घराचा आराखडा काढायचा आहे आणि हे जे पुढचे नावं दिलेत ही व्यवस्था कुठल्या कुठल्या दिशेला आहे ते तिथं आपल्याला नमूद करायचं आहे. आता स्वयंपाकाची व्यवस्था म्हणजे आपली किचन जे कुठं आहे बाबा कोणत्या दिशेला येते, त्यानंतर जे न्हाणीघर आहे, नंतर अंगण कुठं आहे तुमचं, नंतर बैठक व्यवस्था कुठं आहे, निजण्याची व्यवस्था कुठं आहे हे सगळं तुम्हाला तिथे लिहायचं आहे. तर बैठक व्यवस्था म्हणजे तुम्ही हॉल म्हणता त्याला. आता तुमचं जे बेडरूम आहे तिथं ते कुठं आहे हे तुम्हाला तिथं कोणत्या दिशेला आहे ते दाखवायचं आहे. नंतर आराखडा तयार झाल्यावर पुढील मुद्द्यावर चर्चा करा. प्रत्येक गोष्टीची जागा ठरवून आपण घरात वावरतो याचे कारण काय? या व्यवस्थांची जागा ठरलेली नसेल तर काय होईल? बघा म्हणजे प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली असते की किचन कोणत्या दिशेला असावं, देवघर कुठं असावं, त्यानंतर बेडरूम कुठं असावं, बैठकीचा हॉल कुठं असावा याची एक व्यवस्थित जागा ठरलेली असते. जर ह्या जागा ठरलेल्या नसतील आणि आपण कुठंही काय केलं असतं तर ते किती विचित्र वाटलं असतं किंवा ती जागा छान वाटली असते का? समजा सुरुवातीला हॉलच नसतं आणि किचनच तुमचं सुरुवातीला आणि किचनचं जागी हॉल म्हणजे किचनमधून परत हॉलमध्ये जायचं म्हणजे हे आपल्याला योग्य वाटलं नसतं की आपण जेव्हा आपले गेस्ट येतात, पाहुणे येतात ते सुरुवातीला आपल्या हॉलमध्ये आपण त्यांना बसवतो आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी आपण हे करतो. पण नाहीतर आपण समजा किचन पुढं घेतलं असतं आणि तुमचं हॉल पाठीमागं तर मग किचनमधून परत हॉलमध्ये जायचं म्हणजे हे फार विचित्र तिथं वाटलं असतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची एक ठरलेली जागा एक व्यवस्था आहे. जर ते नसेल तर काय होऊ शकतं बाबा? तर त्याचं आपण भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये पाहूया की तुमच्या लक्षात आलं असेल की घरात प्रत्येक वस्तू कुठे ठेवायची हे ठरलेलं असतं. हे जर ठरवून नाही केलं तर घर अव्यवस्थित वाटते, घरात वावरताना अडचणी येतील. बरोबर आहे. जर आता आपल्या ज्या घरात घर जे असतं आपण तुम्ही जर तुमच्या घराचं निरीक्षण केलं आपल्याला माहीत असतं स्वयंपाकघरामध्ये ह्याच वस्तू पाहिजे असतात. बरोबर आहे. नंतर तुमचं जे हॉल आहे हॉलमध्ये ह्याच वस्तू बस याच्या व्यतिरिक्त काही नको. किंवा तुमचं जे बेडरूम आहे ते बेडरूममध्ये ह्या वस्तू. जर असं असेल तर आपल्याला ते घर व्यवस्थित वाटत नाही किंवा आपल्याला घरामध्ये वावरताना अडचणी निर्माण होत नाही. समजा फ्रीज आहे, फ्रीज ही लागणारी वस्तू आहे, आपण कुठं ठेवणार? किचनमध्ये का बेडरूममध्ये ठेवणार का हॉलमध्ये ठेवणार आहे का तुम्ही? नाही. कारण ती वस्तू जी आहे फ्रीज असेल किंवा तुमचं ओव्हन असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला किचनमध्ये लागतात.
किंवा मिक्सरची लावण्याची जागा असते ते आपण किचनमध्येच लावतो, बेडरूममध्ये नाही लावत आपण त्याला. तर एक ठरलेली जागा असते त्या गोष्टींची तिथं, म्हणजे आपल्याला ही अडचण येत नाही. तर फ्रीजमध्ये काय घ्यायचं असेल तर आपल्याला हॉलमध्ये यावं लागत नाही, किंवा ते हॉलमध्ये फ्रीज असेल तर आपल्याला कसं तरी वाटतं, काहीतरी वेगळंच वाटतं. हॉलमध्ये जर बैठक व्यवस्था असेल, सोफा सेट किंवा तुमचं काही असे बैठकीची व्यवस्था असते, तर ते ठीक व्यवस्थित असेल तर आपल्याला पण छान वाटतं. पण जर बैठक घर आहे, हॉल आहे, हॉलमध्येच फ्रीज आहे, बरोबर वाटेल का ते? नाही वाटणार आपल्याला, ते घर व्यवस्थित वाटेल नाही. म्हणजे या व्यवस्थेची जागा बदलली तरी काही दिवस आपला गोंधळ उडतो, आणि जर ह्यांच्या जागा कुठंतरी बदलल्या तरी आपल्याला तिथं गोंधळ होऊन निर्माण होतो. म्हणजे आपल्या घरामध्ये जी उपलब्ध असलेली भूमी म्हणजे जी जागा आहे या विविध व्यवस्थांसाठी आपण वापरतो. म्हणजे तुमच्या घरामध्ये जी जागा आहे, ती भूमी आहे, ही जी व्यवस्था असेल, तुमचे किचन असेल किंवा तुमचं बेडरूम असेल, तुमचं न्हाणीचं घर असेल, अंगण असेल, म्हणजे ह्याच्यासाठी आपण वापरतो, ह्या व्यवस्थांसाठी आपण वापरत असतो. हे लक्षात आलं? हे झालं भूमीचं उपयोजन, ह्याला म्हणायचं. म्हणजे हे उदाहरण का दिलं की तुम्हाला एक लक्षात येईल लगेच त्या गोष्टीवरून. आता तुम्हाला इथे करून पहा म्हणून अजून एक कृती आपल्याला दिलेली आहे. तर त्या कृतीवरून आपल्याला पुढची जी उत्तर आहेत ती उत्तर आपल्याला द्यायची आहेत. नंतर एक करून पहा म्हणून आपल्याला एक तिथे त्यांनी दिलेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरं वगैरे द्यायची आहेत. तर त्याची उत्तरं आपण जर दिली तर आपल्याला लक्षात येईल की भूमी उपयोजन कशाला म्हणायचं आहे, काय नेमकं भूमी उपयोजन म्हणजे काय, किंवा आपल्याला जे घराचा आलेखा आपण जो पाहिलेला आहे त्या घराच्या आलेखामध्ये कोणत्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत हे तिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लक्षात येणार आहे. तर प्रत्येकीनं धडा आधी व्यवस्थित वाचा, जेणेकरून तुम्हाला धडा जर व्यवस्थित वाचला तर सगळ्या गोष्टी आपोआप तिथं लक्षात येणार आहे. त्यासाठी वाचन फार महत्त्वाचं आहे. काही वाचलं नाही तर डायरेक्ट प्रश्न सोडवायला काही लक्षात येणार नाही, आणि नुसतेच प्रश्नाची उत्तरं पाठ करत बसला त्याला काही अर्थ उरणार नाही. त्यासाठी कोणतीही गोष्ट हे करताना आधी पाठ समजून घेतला पाहिजे, वाचला पाहिजे, तरच त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे सोडवू शकता. आता आपल्याला इथं करून पहा म्हणून एक वर्गात सगळ्यांनी मिळून एक कृती आहे. आता आपण वर्गात करणं तर शक्य नाही, तर तुम्ही तुमच्या घरी करू शकता. तुमचे छोटे भाऊ असतात किंवा शेजारी मित्र असतात, मैत्रिणी असतात, तर सगळे मिळून ते करू शकता. आता इथं तुम्हाला एका चौकटीमध्ये नावं दिले: व्यावसायिक, निवासी क्षेत्र, मोकळी जमीन, मनोरंजन, उद्योग, वाहतूक, शेती, संस्था आणि मिश्र भूमी उपयोजन. आता इथं काय सांगितले, वरील नावाचे फलक तयार करा आणि ते घेऊन विद्यार्थी वर्तुळ करून उभे राहतील. की याचं एक पेपरवरती नावं लिहून सगळ्यांनी असे वर्तुळमध्ये ते उभं राहायचं. आता खालील नावाच्या चिठ्ठ्या तयार करा व एका डब्यात ठेवा. आता खालील जी चिठ्ठ्या आहेत तिथं काय काय नावं दिलीत आपल्याला: दुकान आहे, बाग आहे, बँक, भांड्यांचा कारखाना, शाळा, बंगला, निवासी इमारत, मॉल, हॉकीचे मैदान, चित्रपटगृह, इस्पितळ, बस थांबा, बंदर, विमानतळ, जलतरण, तलाव, बॅडमिंटन कोर्ट, राखीव वन, हे जे आहेत ह्याची चिठ्ठी आपल्याला तयार करायला सांगितलेले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी एक चिठ्ठी उचलेल व फलकावर दिलेल्या भूमी उपयोजनाच्या प्रकारानुसार फलक धरलेल्या संबंधित विद्यार्थ्यांजवळ जाऊन उभा राहील व कृती पूर्ण झाल्यावर खालील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. आता समजा तुम्हाला हे चिठ्ठ्या लिहायचे आहेत, तर मग तुम्हाला इथं दुकान आहे, मग दुकान जे आहे ते कुठं आहे, हे वरच्या ह्याच्यामध्ये कुठं बसतं ते, तिथं जाऊन तिथे उभा करायचं त्या मुलाला. आता इथं तुम्हाला बघा, तुम्ही विशिष्ट फलक निवडण्याचे कारण काय, तुम्ही निवडलेल्या भूमीचा वापर कोणत्या प्रकारे करणार आहात ते सांगा, आपल्या गरजा व भूमी उपयोजनाचा सहसंबंध लावा. आता आपल्याला हे भौगोलिक स्पष्टीकरण केल्यानंतर चांगल्या पद्धतीने अजून लक्षात येईल. तर पहिल्यांदा पाहूया भूमी उपयोजन म्हणजे काय. तर भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय.
बघा, भूमी उपयोजन म्हणजे काय, तर भूमीचा केलेला वापर होय. भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होतं. आता हे जे उपयोजन आहे ते त्या भागातलं भौगोलिक घटक असतील आणि मानव यांची जी आंतरक्रिया त्यातून हे निर्माण होत असतं. जमिनीच्या वापरात कालांतराने बदल होत असतो. जसजशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तसा तसा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत गेला. खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते, सुपीक सपाट जमिनीत शेती केली जाते इत्यादी. जर आपण आपला मागचा इतिहास जर पाहिला तर पूर्वीच्या काळी कसं होतं की जर आदी मानवांचा जर आपण विचार केला तर त्यांच्या गरजा फारशा नव्हत्या. त्यांना फक्त खायपुरतं अन्न वगैरे, तर त्यासाठी तिथे तेवढेच जमीन पिकवायचे, पण बाकीच्या जमिनीचा ते काही उपयोग करत नव्हते किंवा तशी संख्या होती. परंतु मानव जसा जसा मानवाची प्रगती होत गेली की तसं तसं त्याच्या गरजा वाढू लागल्या आणि गरजा जशा जशा मानवाच्या वाढू लागल्या तशा तशा ह्या भूमीचा उपयोग करणं मानवाकडून सुरुवात होऊ लागली. की जंगल बघा तुम्ही, जर घर बांधण्यासाठी मग जंगलाची तोड झाली भरपूर प्रमाणात, शेती झाली, नंतर शहरं नवीन वसू लागली. शहराच्या दृष्टिकोनातून त्या शहरामध्ये वेगवेगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी त्या भूमीचा उपयोग करण्यात आला. किंवा अनेक जी खेडे गावं म्हणतो आपण, त्या गावामध्ये सुद्धा आजकाल जर तुम्ही पाहिलं तर ती खेडीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुधारलेली आपण पाहतो. तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सोयी ज्या आहेत त्या आपल्याला तिथं पाहायला मिळतात. आता हे जे आहेत, आता आपल्याकडे इथं खनिजयुक्त जमीन म्हणजे जिथं खनिजाचा साठा आहे त्या खनिजयुक्त जमिनीमध्ये म्हणजे खनिजे मिळवण्यासाठी काय केलं जातं, खाणकाम हा व्यवसाय तिथं वाढत गेला. त्यानंतर जिथं सुपीक आणि सखल आहे, सपाट जमीन आहे, अशा भागामध्ये काय करू लागले की शेती करू लागले. आता ह्या भूमी उपयोजनाचे प्रकार कोणते आहेत, तर आपल्याला जे मुख्य 2 प्रकार आहेत, एक ग्रामीण भूमी उपयोजन आणि दुसरा जो प्रकार आहे की तो आपण पाहणार आहोत. ग्रामीण उपयोजन हे ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन याच्यावर